हॅलो शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी अशी आहे की पावसासंदर्भात पुढच्या 48 तासांमध्ये आपल्याला भागबद्दल पावसाला सुरुवात दिसत आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे। आणि सर्वत्र भाग बघितलं तर पावसाला जास्त सुरुवात आपल्याला दिसत आहे। आज दिनांक 8 ऑगस्ट 2024 मी तुम्हाला हवामान अंदाज सांगणार आहे आजचा आणि 10 तारखेपर्यंत तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात पहिली बातमी येत आहे की विदर्भाकडे आपल्याला या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला भागबद्दल जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या। अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अकोट, कापसी, अकोला, पुष्कळ या काही भागामध्ये खंडवा आणि खान्देश, जळगाव, धुळे, चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला भागबद्दल मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। बातमी अशी आहे की पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाकडे बघितलं तर आपल्याला इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। बातमी येत आहे की पुढची मराठवाड्याकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि सर्वत्र भाग बघितलं तर मराठवाड्याचा नांदेड पण बघितलं तर आपल्याला जोरदार स्वरूपामध्ये भागबद्दल पावसाला सुरुवात दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, कोल्हापूर, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कुलबर्गी, अकलूज, सोलापूर, अहमदनगर, पुणे, जेजुरी, सातारा, कुलबर्गीच्या परिसरामध्ये पण आपल्याला इथं भागबद्दल मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो। गोफाक, रत्नागिरी, डेपोली, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबईकडचा भाग आणि सर्वत्र पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर आपल्याला भाग बदलत अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूंनो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। भेटूया पुढच्या चर्चेच्या माध्यमातून। धन्यवाद।